अरे राम राम रे बट्ट्यो, काय म्हणता भाई? आपल्याला जायचं होतं भाऊ ट्युशनला. नाच का पाहतो भाऊ? भाऊनं डायरेक्ट काळा घोडाच आणला ना ट्युशनला जायला. आलो ना भाई ट्युशनवर आलो. सगळे कार्यकर्ते आपले हजरच होते. मग काय आपल्याला मारता होतं भाऊ टाकीले पाणी. पाणी मारून घेतलं भाऊ. मग काय ट्युशन बी कम्प्लीट करून घेतली. चारे वा म्हटलं फटकनी उनले तपुरायला निघतोच काय तर गळ्याले होतं. मग गाडीले कवर लावणं. मग काय लोन घेतल्यानं भाऊ काळ्या घोड्यावर काळी कवर. एक नंबर म्हटलं दादा, काही विशेष नाही. फटकनी घरी आलो भाई. जेवण घेऊन अटकून घेतलं, कारण आपल्याला जायचं होतं लायब्ररी. चिनो भाऊन फटकनी लायब्ररी सोडून दिलं ना रे बहीण. मग काय केलं ना भाऊ अभ्यासाला सुरुवात. काही म्हणा पोट्यो, जिथपर्यंत रेग्युलर लायब्ररी सुरू केली ना भाऊ, गेल्याशिवाय जमतच नाही. सगळा अभ्यास आजचा कम्प्लीट करून घेतला भाऊ. तिथपर्यंत काय मग चिनो भाऊ आले होते घ्यायला, कारण आपल्याला जायचं होतं भाऊ झटका मशीनचं सामान घ्यायला. चला म्हटलं चिनो भाऊ फटकनी काळा बरं गाडी. मग काय निघालो ना फटकन दुकानावर जायला. दुकानावर जायच्या पहिले पप्पा म्हणत की आपल्याला डोळे तपासा लागतात. मग काय आलो ना भाई डायरेक्ट डोळे तपासायला. ना आमच्या चिनो भाऊचं बा काही वेगळंच चालू आहे बाबा, खतरनाकच काम आहे रे बा. मग फटकनी दुकानावर आलो, उचलून घेतलं ना सगळ्याच्या सगळं सामान. मग काय पोहोचलो ना भाई रपकनी घरी. सगळं सामान एकदम व्यवस्थित ठेवून दिलं. तिथपर्यंत भेटले ना भाऊ आपले कॅशियर भाऊ. कॅशियर भाऊले म्हटलं खर्च किती झाला? कॅशियर भाऊ म्हणत त्याचा चिंता तुम्ही नका करू. म्हटलं काही विषय नाही भाऊ. मग काय संध्याकाळी तुम्हाला जर माहितच आहे पोट्टे, आपल्याला जायला लागतं दुकानात. कळली ना आपली मायलेजची राणी प्लॅटिना. निघत नाही तर भाऊ गाडी म्हणते की मला लागली भूक. मग काही विषय आहे का भाऊ? आलो डायरेक्ट पेट्रोल पंपावर डायरेक्ट किलोभर पेट्रोल पाजून दिलं ना गाडीले. चला मग पोट्टे भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.